लहान मुलांमध्ये जर कधी ॲनिमिया आढळला तर बऱ्याच वेळेस तो लहान मुलं माती खात असतील किंवा हात न धुता काही पदार्थ खात असतील तर जंताचं इन्फेक्शन जंतू संसर्ग होऊन पोटामध्ये त्याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया लहान मुलामध्ये आढळू शकतो. अजून ॲनिमियाचे काही रेअर कॉजेस आहेत, त्याला आपण जेनेटिक कॉजेस म्हणतो, जे अनुवंशिक कारणं. त्याच्यामध्ये एक तर थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया हे सुद्धा ॲनिमियाचे कारणं आहेत. त्यामुळं याच्याकडे सुद्धा आपण व्यवस्थित त्या दृष्टीनं ॲनिमियाचं कारण शोधताना त्याच्या दृष्टीने तपासणी करून ते ज्या लोकांना परत ॲनिमिया होतोय, रक्त द्यायची गरज पडतीये किंवा नॉर्मल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जर जे इंजेक्शन्स, लोहाचे इंजेक्शन्स, आयर्नचे किंवा डाएट चांगली घेऊन किंवा व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन्स किंवा टॅबलेट घेऊन सुद्धा तो ॲनिमिया करेक्ट नाही होते. तर याच्यामध्ये जे मी सांगितलं अनुवंशिक आजार, थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया या गोष्टी रूल आउट करणं किंवा जर ओल्ड एज लोकांमध्ये म्हणजे म्हाताऱ्या लोकांमध्ये रेअर पॉसिबिलिटी आहे, कधी कधी कॅन्सरची पण शक्यता राहते, त्याला आपण मल्टिपल मायलोमा किंवा ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमियाज म्हणतो. तर ही एक रेअर पॉसिबिलिटी आहे. ॲनिमियाचं हे रेअर कॉज आहे, हे काही कॉमन कॉज नाही. पण जर ॲनिमिया रेग्युलर म्हणजे राहतच असेल आणि तो ट्रीटमेंट त्याची होतच नाहीये रेग्युलर ट्रीटमेंटनी आणि परत रक्त द्यावं लागतंय पेशंटला, तर ह्या गोष्टींमध्ये नक्कीच आपल्याला पाहावं लागेल.